36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी येथे मागील 6 ते 7 महिन्यांपासून आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यानं सर्वसामान्य रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागत असल्याचा आरोप रिपब्लिकन टायगर सेनेच्या वतीने करण्यात आला. या प्रश्नी मंगळवारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांना संघटनेतर्फे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार औषध पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून त्यांचे हाल होत आहेत. रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने सुरळीत करावा, तसेच या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी रुग्णालयात औषध साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. मात्र संबंधित औषधांची प्रयोगशाळा लॅब चाचणी अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ती रुग्णांना वितरित कसं करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. ही लॅब टेस्टिंग प्रक्रिया लवकर पूर्ण करून औषधे सर्वसामान्य रुग्णांना लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जातील असं आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी रिपब्लिकन टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल त्रिभुवन, उपाध्यक्ष जमीर पठाण, संस्थापक सचिव स्वप्नील थोरात, शहराध्यक्ष रवी पवार, महिला आघाडीच्या संस्थापक संघटक शहराध्यक्ष यशोधरा घुगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशाताई बरसावणे घुगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हीच आमची विनंती आहे आणि पालकमंत्री साहेब माननीय संजयजी शिरसाट साहेब यांना पण आमची विनंती आहे की त्यांनीही या घाटी विभागाकडे लक्ष देऊन आणि औषध उपचारांसाठी जो काही औषध साठा लागेल तो उपलब्ध करून द्यावा, हीच विनंती आहे. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड.